नमस्कार, मी स्मिता देशमुख आहे. आशा आहे की तुम्ही चांगले करत आहात. भारतातील खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. तथापि, आजकाल लोक लहान उत्पादन, वाहतूक, दुकानदारी इत्यादींसह अनेक गैर कृषी क्रियाकल्पांमध्ये गुंतलेले आहेत. या सत्रात आपण रामपूर गावाची गोष्ट पाहूया. जी तुम्हाला एका गावात विविध प्रकारच्या उत्पादन क्रियाकल्पांमधून घेऊन जाईल. हे आपण 10वीच्या सामाजिक विषयातील रामपूर ग्राम अर्थव्यवस्था या विषयात समजून घेऊ. शिकण्याचे परिणाम. आपण समजून घेण्यास सक्षम असाल. गावात शेतीची कामे. गावात कृषी पद्धतीचा अवलंब झाला. रामपूरमधील जमीन वितरणाचे विश्लेषण करा. महत्त्वाचे शब्द. अतिरिक्त. अतिरिक्त उत्पादन किंवा पुरवठा. वस्तू. वस्तू एक कच्चा माल किंवा प्राथमिक कृषी उत्पादने जे खरेदी आणि विकले जाऊ शकते, जसे की तांबे किंवा कॉफी. नदी खोरे. नदीचे खोरे म्हणजे नदी आणि तिच्या सर्व उपनद्यांची वाहून जाणारे क्षेत्र. पर्शियन वेल. शेतीसाठी वापरले जाणारे पाणी उचलण्याचे साधन. संकल्पना नकाशाचे निरीक्षण करा. रामपूरमध्ये शेती. रामपूर हे उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात गंगेच्या खोऱ्यातील सुपीक जलोळ मैदानात आहे. पंजाब आणि हरियाणा सोबतच पश्चिम उत्तर प्रदेश हा कृषीदृष्ट्या समृद्ध प्रदेश आहे. गाव आजूबाजूच्या गावांशी आणि शहरांशी चांगले जोडलेले आहे. रायगंज हे मोठे गाव रामपूर पासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. सर्व हवामानासाठी योग्य. हा रस्ता रायगंजला जवळच्या लहान शहर जहांगीरबादला जोडतो. या रस्त्यावर बैलगाड्या, टांगा,
बोगी अशा विविध प्रकारची वाहतूक दिसून येते. मोटारसायकल, जीप, ट्रॅक्टर आणि ट्रक यांसारख्या मोटार वाहनांवर गूळ आणि इतर वस्तूंनी भरलेले. रामपूरमध्ये शेती हा मुख्य उत्पादन व्यवसाय आहे. बहुसंख्य कष्टकरी लोक त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहेत. जमीन आणि इतर नैसर्गिक संसाधने. शेती उत्पादनासाठी जमीन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. लागवडीखालील जमिनीचे क्षेत्र मात्र व्यावसायिकदृष्ट्या निश्चित आहे. 1921 मध्ये अनेक जंगले साफ करण्यात आली आणि पडीक जमिनींचे लागवडी योग्य जमिनीत रूपांतर करण्यात आले. तेव्हापासून लागवडीखालील जमिनीचा विस्तार झालेला नाही. आज रामपूरमध्ये शेती करायला जमीन उरलेली नाही. आता रामपूर आणि देशभरात कोणत्या प्रकारची पिके घेतली जातात ते पाहू. आता आपण रामपूर आणि देशभरात कोणत्या प्रकारची पिकं घेतली जातात ते पाहू. मुख्यतः शेतकरी दोन प्रकारची पिके घेतात. रब्बी आणि खरीप. रब्बी पिके हिवाळ्यात ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये पेरली जातात. आणि उन्हाळ्यात एप्रिल ते जूनमध्ये कापणी केली जातात. खरीप पिके देशाच्या विविध भागात मान्सून सुरू झाल्यावर घेतली जातात आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत काढणी केली जातात. रामपूर येथे पावसाळ्यात शेतकरी ज्वारी आणि बाजरी पिकवतात. हे पशुखाद्य म्हणूनही घेतले जातात. त्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान बटाट्याची लागवड केली जाते. हिवाळ्यात रब्बी शेतात गव्हाची पेरणी केली जाते. त्याचा उपयोग कौटुंबिक उपभोगासाठी आणि रायगंज येथील मार्केट यार्डमध्ये अतिरिक्त विक्री करण्यासाठी केला जातो. जमिनीचा काही भाग ऊस उत्पादनासाठी वापरला जातो, ज्याची कापणी दरवर्षी केली जाते. ऊस कच्च्या स्वरूपात किंवा गूळ म्हणून जहांगीरबाग जवळच्या शहरातील व्यापाऱ्यांना विकला जातो. एकाधिक क्रॉपिंग म्हणजे काय? वर्षभरात एकाच जमिनीवर एकापेक्षा जास्त पिके घेणे याला अनेक पिकं असे म्हणतात.
जमिनीपासून उत्पादन वाढवण्याचा हा सर्वात सामान्य मार्ग आहे. जमिनीपासून उत्पादन वाढवण्याचा हा सर्वात सामान्य मार्ग आहे. रामपूरमधील शेतकरी चांगल्या प्रकारे विकसित सिंचन व्यवस्थेमुळे वर्षभरात 3 वेगवेगळी पिके घेऊ शकतात. जेव्हा रामपूरला वीज मिळाली, तेव्हा त्याने सिंचन व्यवस्थेत परिवर्तन केले. पूर्वी पार्शियन चाकांचा वापर शेतकरी विहिरीतून पाणी काढण्यासाठी आणि लहान क्षेत्रांना सिंचन करण्यासाठी करत होते. आता लोकांकडे विजेवर चालणाऱ्या नलिका विहिरी आहेत, ज्यांचा उपयोग जमिनीच्या मोठ्या क्षेत्राला सिंचन करण्यासाठी केला जाऊ शकतो. भारतात नदीचे मैदान आणि किनारपट्टीचे प्रदेश चांगले सिंचन करतात. परंतु दख्खनच्या पठारासारख्या पठारी क्षेत्रात सिंचनाचे प्रमाण कमी आहे. भारतातील सर्वच खेड्यांमध्ये एवढे उच्च पातळीचे सिंचन नाही. आजही देशातील एकूण लागवडीच्या 40% कमी क्षेत्र सिंचनाखाली आहे. उर्वरित भागात शेती मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. पाण्याची परिस्थितीही तितकीच चिंताजनक आहे. रामपूरप्रमाणे भारतातील सिंचन मुख्यतः भूगर्भातील पाण्याच्या वापरावर आधारित आहे. त्यामुळे देशभरात भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने घसरली आहे. मुबलक पाऊस आणि पुनर्भरणासाठी अनुकूल नैसर्गिक प्रणाली असलेल्या प्रदेशातही पाण्याची पातळी धोकादायकपणे खालच्या पातळीवर पोहोचली आहे. परिणामी शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा अधिक खोल कूपनलिका खोदून घ्यावा लागत आहे. त्यानुसार सिंचनासाठी डिझेल आणि विजेचा वापर वाढतो. जमीन मोजणे. जमीन मोजण्याचे मानक एकक हे हेक्टर आहे. एक हेक्टर 10,000 चौरस मीटर आहे. रामपूरमध्ये जमीन वाटप. गावात शेतीत गुंतलेल्या सर्व लोकांकडे शेतीसाठी पुरेशी जमीन नाही. रामपूरची लोकसंख्या सुमारे 2,660 आहे.
सुमारे 450 विविध जातींची कुटुंबे आहेत. गावातील बहुतांश जमीन सवर्ण कुटुंबाकडे आहे. ते सिमेंट प्लास्टरिंगसह विटांनी बनलेल्या पक्क्या घरांमध्ये राहतात. खालच्या जातीतील लोक किंवा दलित लोकसंख्येच्या 1/3 आहेत आणि ते अधिक सामान्य कच्छच्या घरात राहतात. रामपूरमध्ये लोकसंख्येच्या 1/3 कुटुंबे भूमिहीन आहेत. बहुसंख्य भूमिहीन कुटुंबे दलित आहेत. साठ मध्यम आणि मोठी शेतकरी कुटुंबे 2 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर शेती करतात. मोठ्या शेतकऱ्यांपैकी काहींकडे 10 हेक्टर किंवा त्याहून अधिक जमिनी आहेत. जमीन अंदाजे 240 कुटुंबे 2 हेक्टरपेक्षा कमी आकाराच्या जमिनीवर शेती करतात. अशा भूखंडांच्या लागवडीमुळे शेतकरी कुटुंबांना पुरेसे उत्पन्न मिळत नाही. उत्पन्न कमी असल्याने अनेक छोट्या शेतकऱ्यांना शेतमजूर म्हणून अतिरिक्त काम करावे लागते. तर या व्हिडिओमध्ये तुमच्याकडे रामपूर गावाची गोष्ट आहे, जिथे आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. गावात शेतीची कामे, खेड्यात शेती पद्धतीचा अवलंब केला गेला आणि रामपूरमध्ये जमीन वाटप.